वर्तुळात सुद्धा कायमच ठाकरे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल यांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं हे लग्न आहे आणि त्याच निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसातली पार्श्वभूमी पाहता माहीमधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात होते, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तिथे उमेदवार दिला आणि यावरून मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलेली होती। त्यानंतर दोन्ही बाजूने टीकाटिप्पणी ही सुरूच होती, त्यामुळे दोन्ही ठाकरे भावांमध्ये काहीसं वितुष्ट आल्याचं चित्र सुद्धा होतं। मात्र ते सर्व चित्र सध्या बाजूला सारून बाजूला ठेवून आता कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। निमित्त आहे राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचीही उपस्थिती आहे। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख या सगळ्या घटनेसंदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये। राज आणि उद्धव ठाकरे या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत, मात्र ही तितकीच महत्त्वाची राजकीय मूवमेंट सुद्धा मानली जाते। आपण याकडे कसं पाहता? एक तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकमेकांना टाळणं शक्यच नसतं, कारण ज्यांनी त्यांना निमंत्रित केलंय त्यांचं तर काही मतभेद नाही आहेत। पहिली गोष्ट, त्यांना असं वाटतं की संपूर्ण ठाकरे कुटुंबानं आमच्याकडे यावं आणि त्याच्यामुळं ना राज ठाकरेंना ते टाळता येतं ना उद्धव ठाकरेंना टाळता येतं। परंतु असं होत असताना सुद्धा काही वेळेला जेव्हा प्रचंड कटुता असते तेव्हा वेळा बदलल्या जातात, एकमेकांच्या समोर येऊ नये किंवा फार गोंधळ होऊ नये म्हणून। पण जर समजा अशा वेळेला दोघंही एकत्र येत असतील तर मग मात्र यातनं एक मेसेज असा जातो की आपण काही मर्यादा पाळल्या पाहिजेत। राजकारणाच्या ठिकाणी आहे, कौटुंबिक संबंध कौटुंबिक ठिकाणी आहेत, तर अशा वेळेला कार्यकर्त्यांना थोडा उत्साह येतो, बरं वाटतं त्यांना की दोन नेते एकत्र येत आहेत आमचे, काहीतरी एक चांगला सुसंवाद वाढेल त्यांच्यामध्ये, काही चर्चा होतील। आणि आपण बघतोय आता की शिवसेना असेल किंवा मनसे असेल, दोघांपुढेही राजकीय प्रश्न खूप गंभीर आहेत आणि मुंबईमध्ये एकेकाळी प्रचंड राजकीय वचक असलेल्या संघटनांचे हे म्हणजे नेते आहेत हे दोघंही। त्यांना कधी ना कधी हा विचार बहुतेक करायला भाग पाडलं जाईल असं दिसतंय, कारण बऱ्याच शिवसैनिकांची भावना दिसते, मनसैनिकांची भावना दिसते की आम्ही ठाकरे परिवाराला मानणारे लोक आहोत, आम्हाला इतर कुठलंही राजकीय समीकरण आवडत नाही। तर कदाचित इथून कुठून तरी ती सुरुवात पण होऊ शकते अशा वेळेला। आपापसातली जी भेटायचंच नाही, बोलायचं नाही हे जे मतभेद असतात ते अशा वेळेला गळून पडतात आणि एक संवादाची प्रक्रिया सुरू होते। राजकारणात संवाद हा फार महत्वाचा घटक असतो, हे वारंवार आपल्याला दिसून येतं। त्यामुळे मला असं वाटतं की यातून एक वेगळा मेसेज जाईल त्यांच्या संघटनांमध्ये दोघांच्या। तुझ्या